वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही। महावीज वितरण अधिकाऱ्यांनी घेतली स्पष्ट भूमिका। ग्राहक नाराजीच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात पार पडली विशेष बैठक। स्मार्ट मीटर विषयावर आजरा इथं वीज ग्राहकांसह महावितरण अधिकाऱ्यांची विशेष बैठक आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या मागणीनुसार पार पडली। या बैठकीत वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही अशी स्पष्ट भूमिका महावितरण अधिकाऱ्यांनी मांडली। आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर प्रणालीबाबत संभ्रम आणि संशय व्यक्त केला होता। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग गडिंग्लज यांच्या वतीनं नागरिकांच्या तक्रारी आणि शंका दूर करण्यासाठी ही विशेष बैठक आजरा हायस्कूल परिसरातील अण्णाभाऊ सांस्कृतिक भवन इथं घेण्यात आली। या बैठकीस कार्यकारी अभियंता आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीदरम्यान नागरिकांनी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली। नागरिकांच्या भावना आणि तक्रारींचा आदर राखत ग्राहकांच्या परवानगीशिवाय कोणतंही मीटर बसवलं जाणार नाही असं महावितरण प्रशासनानं स्पष्ट केलं। तसंच विजेचा पुरवठा, बिलिंग प्रणाली आणि तक्रार निवारण प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा झाली। या बैठकीला आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी तसंच आजरा शहरातील अनेक वीज ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणी यांनी पुढील काळातही नागरिकांच्या अडीअडचणी आणि अन्यायाविरोधात हा लढा सतत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीमुळे आजरा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या मनातील संभ्रम काही प्रमाणात दूर झाला असून स्मार्ट मीटरबाबत पारदर्शक संवादाची नवी दिशा निर्माण झाली आहे।